गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त 20 फेब्रुवारीपासून शेगाव उत्सवाला सुरुवात झाली असून प्रगट दिनाच्या पूर्वसंध्येला तब्बल 1000च्या वर दिंड्या शेगावात दाखल झाल्या। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांचीही मोठी गर्दी सध्या विदर्भ पंढरी झाली होती। लाखो भाविकांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले। सोहळ्यासाठी भाविक राज्यातून शेगावात दाखल झाले होते। संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून भारावून लाखो गजानन भक्त आज शेगावात श्रीच्या दर्शनासाठी येत असतात। आजच्या 141 वर्षापूर्वी संत गजानन महाराज यांनी शेगावला धार्मिक कार्यक्रम असताना उष्ट्या पत्रवाडी शोधन करत असताना प्रगट झाले होते, अशी आख्यायिका गजानन महाराज विजय ग्रंथात आहे। हे विशेष तर आज मोठ्या उत्साहात हा प्रगट दिन गणगण गणात बोते च्या गजरात शेगावात संपन्न होतोय। शेगावलाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा उत्सव भाविक ठिकठिकाणी मोठ्या उत्सवात साजरा करतात। सामान्य भक्त आज श्री संत गजानन महाराजांना प्रगट होऊन 141 वर्ष झाली। माघ वद्य सप्तमी 23 फेब्रुवारी 1878 रोजी गजानन महाराज शेगाव या ठिकाणी प्रगट झाले। त्यानंतर गजानन महाराजांच्या ज्या अनेक या ठिकाणी त्यांनी लीला घडवल्यात, त्यांच्या समाधीनंतर सुद्धा गजानन महाराजांची अनेक भक्तांना जी अनुभूती आहे त्या आधारावर महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात आणि आज सध्याच्या स्थितीमध्ये भारताच्या बाहेर सुमारे 25 देशांमध्ये गजानन महाराजांचा हा भक्त वर्ग विखुरलेला आहे। ज्याप्रमाणे आज शेगावी या ठिकाणी गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा होत आहे, अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये हजारो ठिकाणी आणि महाराष्ट्राच्या बाहेर परदेशात सुद्धा, अमेरिकेत सुद्धा आज हा गजानन महाराजांचा प्रगट दिन हा सर्वत्र साजरा होतो। अन्नदात्याकडून ठिकठिकाणी महाप्रसादाचे वितरणही केले जाते। श्रीच्या बद्दल भाविकांची श्रद्धा असल्याने दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात। आम्ही जेवढी स्टॉपपर्यंत गाडी नेतो आणि जेवढी स्टॉपवरून पैदलची वारी असते। जवळपास 53-54 किलोमीटर जाऊन आम्ही 11:30-12 वाजता आम्ही इथं आलो, मंदिर आतमध्ये पोहोचतो। मला फार मोठी श्रद्धा वाटते आमच्या गजानन महाराजांवर आणि फार मोठा विश्वास आहे माझा त्यांच्यावर। मला खूप चांगलं वाटते इथं आल्यानंतर। आजच्याच दिवशी गजानन माऊली शेगाव नगरीत प्रगटली होती। आजच्या दिवशी पातुरकर यांच्या वाड्यासमोर एका कार्यक्रमात उष्ट्या पत्रवडीमधून अन्न शोधत असताना गजानन महाराज आज प्रगट झाले होते। ते सर्वप्रथम बंकटलाल आगरवाल व दामोदर पंथ यांना दिसले होते। 1978 ला आज या घटनेला 141 वर्ष झाली। तेव्हापासून शेगाव संस्थान हा उत्सव साजरा करते। या प्रगट दिन सोहळ्याला राज्यातून भाविक भक्त मोठ्या उत्साहाने येत असतात। परदेशात हा उत्सव साजरा केला जातोय,
तर भक्तांमध्ये गजानन महाराजबद्दल अशी भावना आहे की त्यांनी जे काही बाबांना मागितले ते सर्व इच्छा पूर्ण होते, म्हणून भाविक बाबांच्या दर्शनाकरिता शेगावला दरवर्षी येतात. मी 25 वर्षापासून गजानन महाराजांचा वाढदिवसा दिवशी येत असते. गजानन महाराजांचा प्रगट दिन दिवशी आणि माझ्या वाढदिवसा दिवशी, मिस्टरांच्या वाढदिवस दिवशी. आणि आम्हाला हा गजानन महाराजांची जी भक्ती आहे, जी काय आशीर्वाद भेटतो, ती अगदी आम्हाला आमच्या घरामध्ये सुख संपत्ती शांती सगळं लाभतं. आणि त्यानंतर आज जे माझा वाढदिवस आहे, गजानन महाराजांचा प्रगट दिन आणि माझा वाढदिवस, हा खूप माझ्यासाठी मोठा आशीर्वाद आहे. आणि महाराजांचा भक्त म्हणून मी सांगू शकते की महाराजांच्या दर्शनामुळे आम्हाला आमच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर करणारा हे आमचं गजानन महाराजांचा आम्हाला हे आशीर्वाद दिला आहे. तर आज दुपारी श्रीचा पालखी सोहळा शहरातून निघाला होता. अतिशय डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा होता. तर त्यामुळे संतनगरी शेगाव दुमदुमली होती. आलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर यामुळे आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. पालखी सोहळा शहरातून परिक्रमा करून नंतर सोहळ्याची सांगता होते. आपल्या महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त इथं मी आलेलो आहे. आणि मी इथं स्वतःसाठी नाही आलेलो आहे, फक्त मला एकच म्हणायचं की माझ्या महाराष्ट्रातला जो बळीराजा आहे तो सुखावा, त्याला सुख प्राप्त व्हावे व गोरगरीब जी जनता आहे, जी हाल अपेष्टा सहन करत आहे, त्यांच्या जीवनातला दुष्काळ जाऊन एक नवीन सकाळ उदयास यावी, यासाठी आज महाराजांच्या प्रकट दिनाच्या कार्यक्रमाला येऊन महाराजांच्या चरणी मी हीच प्रार्थना केली आहे. आणि फक्त एवढंच बोलतो आपल्या माध्यमातून की संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सुख प्राप्त व्हावं, यश यावं आणि कधीही कुणीही बिचारा कुणी शेतकऱ्याची मुलं, बेरोजगाराचे गरिबाचे मुलं उपाशी मरू नये आणि अशिक्षित राहू नये. फक्त एवढीच आज ईश्वर चरणी मी प्रार्थना केली आहे. विसीन न्यूज करता शेगाववरून महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत.